जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त. हे बघा, आज शिरूरला जायचे जरा. ते आमच्या गावातले एक माने आहे, तर त्या माण्याचा काल तळेगावून येता येता बघा त्यांचा एका गाडीने उडवून त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना ते दवाखान्यात श्री गणेशा दवाखान्यात त्यांना ॲडमिट केलेले. तर काल भेटायला जायचं होतं, पण काल ते आयसीयूमध्ये होते, त्यामुळे काय भेटून देणार नाही म्हणलं. तर आज त्यांना जनरलला घेते तर भेटायला जायचे. तर त्याकरता शिरूर जायचे. आणि दुसरी गोष्ट, तहसीलला पण थोडं काम आहे जरा, अंत्योदय रेशन कार्ड बद्दल ती पण चौकशी करायची. तर निघाले बघा शिरूरला. आपणचा आताच फोन आलेला आहे कधी जायचं, तर टाईम झाला. पण आता मुलींना शाळेत सोडून आता बघा जायची बघा आता शिरूरला. हे श्री गणेश हॉस्पिटल आम्ही आलो होतो पहा इथं भेटायला. माने तर एक गाडीने उडवलंय. तर ते चला म्हणलं आता आलो शिरूरला, काम आहे तर जरा भेट घेऊ. आम्हाला आम्ही आता दवाखान्यात आलोय भेटायला. श्री गणेश हां, हे बघा, हे इमर्जन्सी रूम आहे. इथं पेशंटला येतं बघा. हे पहा, आम्ही आता श्री गणेश हॉस्पिटलमध्ये बघा ते माने यांना भेटायला आलो होतो बघा. ती चुकीचं आहे ना, ते हानमान करणं हे करणं. हे बघा, हे आमची माने आहेत बघा. यांचं 2 दिवसापूर्वी बघा एका गाडीवर उडवलं होतं. तर आता इथे श्री गणेशामध्ये ॲडमिट आहे बघा. पण थोडा मुक्का मार लागला आहे आणि अवघड जात. पण ते त्याच्या हाताची बोटं फ्रॅक्चर झाले, ऑपरेशन झालंय. दवाखान्याचं काम भेट घेऊन आम्ही तहसीलला जायचं होतं. तिथं फोन केला तर साहेब काही तिथं नव्हते, ते व्हिजिटला गेले होते. तर मग जाण्याचं कॅन्सल केलं आणि मग आबा पण पुढं गेले, त्यांच्या सासरवाडीला गेले, त्यांचा कार्यक्रम होता. तर मग म्हणलं आता तुम्ही जा घरी. मग आता घरी आलो स्टँडवर. तर 1:30ची गाडी होती शटल शिरूर चौफला, ती लागली होती पहा. तर त्या गाडीत बसलो, गडबडीत बसलो गाडीत. सगळ्या पाठीमागच्या सीटवर जागा मिळाली. आणि नंतर तिथं तिकीट काढताना डायरी काढली. तर त्या डायरीमध्ये माझे सर्व कागदपत्र, ATM, आधार कार्ड, हे ते सगळं आमचं मंडळीचं माझं सगळं त्यात कार्ड होती, गाडीचं कार्ड होतं. तर ते गडबडीत तिकीट काढलं आणि ते कार्ड गाडीत राहिलं आणि ते पाकिट तसं सीटवर राहिलं. आणि मी उतरलो आंबळेमध्ये. घरी आलो तर पाकिट नाही. तर मग मी शिरूर डेपोला फोन केला. तर त्यांनी सांगितलं बाबा ती गाडी तिथून सुटली आता आणि ती 4:30ला आंबळ्यात येईल. तर मी गेलो. ते 4:30ला गाडी आली. गाडी आल्यावर ते कंडक्टरला विचारलं, बस असं माझं पाठीमागच्या सीटवर माझी कागदपत्राची डायरी राहिली. तर ते म्हणले काही आम्हाला पैसे नाही. पाठीमागं जाऊन पहिले तर नाही म्हणले. ते म्हणले आता आम्हाला टाईम झाला तर बरं तुम्ही आता डेपोला चौकशी करा. तर आता उद्या परत सकाळी जाऊन डेपोला चौकशी करू. आणि जर कोणाला सापडा असेल ते डेपोला जमा करतील, नाही तर मग त्यात करा सगळं. त्यात पैसे वगैरे काय नाही, नुसतं आपलं कार्ड आहेत सगळे, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे ते असे कार्ड येतं. ते जमा केलं जाऊन पत्ता आहे त्याच्यावर. त्यामुळे कोणी ते पत्ता पाहून ते बहुतेक देतील आणून असं वाटतंय. नाही तर डेपो जमा करते, कोणत्या कंडक्टर का देतील शिरूरच्या त्या गाडीमध्ये. बघू आता. पण आता तर गेलेत म्हणायला. पण तसंच मग आणि लगेच येता येता एक दुसरे एका निरोप आला की असं एक आमच्या पाहुण्यापैकी एक वारली म्हणून. तर मग आता मी परत शिरूरला जाणार होतो मी परत, पण ते कॅन्सल केलं. मग आता इकडं जायचं जरा त्या माहितीसाठी. तर मग ठीक आहे. तर आज म्हणजे मोठा आज घोटाळा झाला आहे. तर आज सगळी कामच सगळी आज हीच काढली आज. धन्यवाद. रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त.